अकलूज नागपंचमी सोहळा, महिलांची रॉयल एंट्री, पारंपरिक स्वागत. अकलूज येथील शिवपार्वती मंदिर परिसरात जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सरोपर आणि मोहिते पाटील यांच्या नियोजनाखाली खास महिलांसाठी सलग तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या नागपंचमी सोहळ्याला महिलांनी रॉयल एंट्री केल्याचं पाहायला मिळालं. तर या महिलांचं हलगीच्या निनादात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. अकलूजमधील साखर कारखान्याच्या कार्यालयापासून महिलांनी रॉयल एंट्रीने शिवपार्वती मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर सरोपर आणि मोहिते पाटील यांनी या महिलांचं स्वागत करत आपले पारंपरिक खेळ खेळत या नागपंचमी उत्सवाचा मनसोक्त आनंद घ्या असं आवाहन करत हे खेळ जोपासण्याबरोबरच ज्येष्ठ महिलांनी या पिढीला माहिती द्यावी असंही सांगितलं. त्यानंतर महिलांनी पारंपरिक गीतावर झोका, फुगडी, झिम्मा, कटवटकणा, वारुळ पूजा आदी खेळ मनसोक्त खेळले. या कार्यक्रमात महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आल्यानं महिलांनी भरपूर आनंद लुटला. तसेच या कार्यक्रमाच्या आठवणी कायमस्वरूपी राहाव्यात म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी देखील घेतल्या. तर यावेळी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करून दिल्याने महिलांनी या स्टॉलवर असलेल्या खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव देखील मारला. या नागपंचमीला जुन्या जाणत्या महिला वर्गासह आत्ताच्या नव्या झेंजी पिढीनेही मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यानं नागपंचमी सण आणि खेळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देऊन ती वाढवण्याची जबाबदारीही सोपवल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुणे, मुंबई, सोलापूरसह राज्यभरातून आलेल्या झेंजी जनरेशनचं सारथ्य कृष्णप्रिया मोहिते पाटील यांनी करत स्वतः या नागपंचमी सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभाग घेतल्यानं या नागपंचमी सोहळ्याची उंची वाढवली. जवळपास 25,000 महिलांची उपस्थिती लाभल्यानं या सोहळ्याची राज्यभर चर्चा देखील रंगली. या सोहळ्यावेळी महिलांची झालेली रॉयल एंट्री व या सोहळ्यात महिलांनी पारंपरिक खेळाचा कसा मनसोक्त आनंद घेतला त्याची दृश्य पहा. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.
त्याचा आवाज थोडा कमी कर केला होय मुलाखतीला इंटरप्रिटेशन व्हायला लागलं. कृष्णप्रिया मोहिते पाटील